9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। नीटमधून विद्यार्थ्यांना यंदा सवलत, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी। राज्यातले सरकारी वैद्यकीय प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच, मात्र खासगी आणि अभिमत महाविद्यालयांचे प्रवेश नीटद्वारे। विनोद तावडे। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार। मतभेद दूर करून परस्पर सहकार्य वाढवणं हीच भारत-चीन संबंध सुधारण्याची गुरुकिल्ली, राष्ट्रपती। देशात यंदा सरासरी 109% पाऊस पडेल, स्कायमेटचा सुधारित अंदाज। दुष्काळी भागातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आखाती देशांकडून भारतीय भाज्या आणि फळांच्या निर्यातीचे गुणवत्ताविषयक नियम अधिकच कठोर। आणि शहीद जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोली या जन्मगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। पाहूया सविस्तर वृत्त। नीट परीक्षेसंदर्भातल्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज चीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्वाक्षरी केल्यानं हजारो विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे। वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातल्या विद्यार्थ्यांना यंदा नीट परीक्षा अनिवार्य करू नये या आशयाच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज स्वाक्षरी केली। त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावर्षी राज्य सरकारच्या सीईटी अर्थात सामायिक प्रवेश परीक्षेनुसारच प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे। राष्ट्रपतींनी नीट परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं होतं। महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आज सकाळी राष्ट्रपतींची भेट घेऊन नीट संदर्भातल्या त्यांच्या शंकांचं निरसन केलं। नीटच्या अध्यादेशाबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली। राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागांचे प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MSCET-द्वारेच घेतली जाईल अशी ग्वाही विनोद तावडे यांनी यावेळी दिली। राज्यातल्या 2810 जागांसाठीचे प्रवेश या माध्यमातून होतील असंही तावडे म्हणाले। या निर्णयाचा लाभ राज्यातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना होईल असंही ते म्हणाले। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या जागा या परीक्षेद्वारे भरल्या जाणार नाहीत। राज्यातल्या खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागा नीटच्या माध्यमातूनच भरल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेला अध्यादेश वितरित झाल्यावर राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला जाईल अशी माहितीही तावडे यांनी दिली। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्च 2016 मध्ये घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता हे निकाल ऑनलाईन जाहीर केले जातील। मंडळाच्या विविध संकेतस्थळावर हे निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतील। मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच mhresult.nic.in यावर विद्यार्थ्यांना आपला सविस्तर निकाल पाहता येईल। 3 जून रोजी दुपारी 3 वाजता महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्राप्त होतील। मतभेदाचे मुद्दे कमी करून परस्पर सहकार्य वाढवणं हीच भारत-चीन संबंध सुधारण्याची गुरुकिल्ली आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं। चीनच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज संध्याकाळी ग्वांगझू इथं भारतीय समुदायासमोर आपले विचार व्यक्त केले। संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बँक, नाणेनिधी आणि ब्रिक्स अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारत आणि चीन परस्पर सहकार्यावर काम करत आहेत। ही सहकार्याची भावना इतर मुद्द्यांवर कायम असावी अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली। 4 दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर आंतरराष्ट्रीय बंदी तसंच अणुपुरवठादार देशांच्या संघटनेत भारताचा समावेश या दोन्ही मुद्द्यांवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत। या दोन्ही मुद्द्यांना चीननं विरोध दर्शवला आहे। देशात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या 2 वर्षात मोदी सरकारनं देशाच्या आर्थिक विकासाकरता दूरदृष्टी ठेवून विविध योजना राबवून त्याद्वारे सर्वसामान्यांचाही विकास साधण्याचा प्रयत्न केला। यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप। देशाचा विकास साधण्यासाठी प्रथम देशातल्या नागरिकांचा विकास साधणं गरजेचं असतं हे हेरून त्या दिशेनं पाऊल उचलत मोदी सरकारनं देशात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यास सुरुवात केली। मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, मुद्रा योजना अशा विविध योजनांचा त्यात समावेश आहे। या योजनांद्वारे देशात नवउद्योजकांची पिढी घडवण्यासोबतच आजच्या युवा वर्गालाही बळ देण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला।
नव उद्योगांना बँकेतून पतपुरवठा, त्यात दलित, आदिवासी आणि महिलांना प्राधान्य आणि रोजगार निर्मितीला चालना असं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया मोहिमेचं स्वरूप आहे। या योजनेद्वारे 3 वर्षांमध्ये 1.25 लाख दलित उद्योजक घडणार आहेत। तसंच मध्यम आणि लघु उद्योग मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती हब स्थापन करण्याची घोषणाही सरकारनं केली आहे। केवळ सेवा देऊन उत्पन्न वाढवण्याऐवजी औद्योगिक वृत्ती समाजात वाढीस लागेल असे प्रयत्न या योजनांच्या आखणीतून दिसून येतात। उद्योजकतेतून उत्पादन वाढल्याने एकूणच देशाच्या आर्थिक विकासाला अधिक वेग येऊ शकतो, ही यामागची दूरदृष्टी। मोदी सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या आर्थिक सुधारणेसाठी या सरकारनं धोरणात्मक उचललेली पावलं, त्या दृष्टीनं राबवलेल्या योजना आणि त्यातून अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। मिलिंदजी नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्ता स्थापन करून 2 वर्ष झाली आणि अर्थातच ते 2 वर्ष कमी कालावधी आहे, इतकी आव्हान आपल्या पुढे होती अर्थव्यवस्थेपुढे। मुळात अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर गाठणं हे एक आव्हान होतं। या 2 वर्षात अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी काय धोरणात्मक पावलं उचललेली आपल्याला दिसतात? गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या कामाचा जर आपण कामाकडे जर पाहिलं तर आपल्या लक्षात असं येतं की आपण आपलंच विश्लेषण करण्यापेक्षा जगभरातल्या ज्या संस्था आहेत त्या काय म्हणतायत ह्या जर आपण बघितलं, आता तुम्ही मूडीचा रिपोर्ट घ्या किंवा वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट घ्या किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा रिपोर्ट घ्या, बरोबर, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की भारत ही एक झपाट्याने आणि वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था, बरोबर, हे बाहेरचे लोक आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतायत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की मोदी सरकारने गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये विविध योजनांचा जो झपाटा लावलेला आहे, बरोबर, आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत त्या योजना पोहोचतायत आणि एक देश वेगाने विकासाकडे झेपावतो आहे असं नक्कीच लक्षात येत आहे। बरोबर आहे। परदेशी गुंतवणुकीचा योग वाढला। जर FDI आपण पाहिला तर पुढचं टार्गेट जवळजवळ $38 अब्ज होईल असं याच्या एका अहवालात म्हटलेलं आहे। आपण त्या योजना म्हटलं म्हणजे जनधन योजना असतील, इतर अनेक योजना असतील, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपण उद्योग क्षेत्राशी संबंधित आहात। स्किल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया तर आपल्याला पॉलिसी याच्यापासून आपला त्याच्यात सहभाग होता, याची साखळी कशी आणि मुळातच जो अनटॅप्ड पोटेन्शियल आहे तरुणाईचं जे आहे आणि मुळात या सरकारपुढे सगळ्यात मोठं जे आव्हान असेल ते म्हणजे जॉब निर्मितीचं किंवा रोजगार निर्मितीचं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, हे सगळे SMEs हे सगळे याच्यात मोडतात। काय वाटतं या 3 योजनांबद्दल? खरं म्हणजे आपल्या देशाचं जर डेमोग्राफिक डिव्हिडंड जर आपण बघितला तर 18 ते 35 या वयोगटातले 65% लोक आपल्या देशामध्ये आहेत। म्हणजे आपला देश हा तरुणांचा देश आहे। त्यामुळे आता तुम्ही जर बघितलं तर सरकारी नोकऱ्या ह्या खूप कमी प्रमाणात लिमिटेशन्स आहेत, अतिशय लिमिटेशन्स आहेत। आता कुठलंही सरकार आलं तरी प्रत्येकाला काही सरकारी नोकरी मिळू शकणार नाही। त्यामुळे मग एवढी मोठी युवा शक्ती आपल्या देशामध्ये आहे, मग त्या शक्तीला तर आयडियल ठेवून चालणार नाही। त्या शक्तीला काम दिलं पाहिजे, हाताला काम दिलं पाहिजे आणि हे डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने सुरुवात ही मेक इन इंडिया पासून केली। आता मेक इन इंडिया हा एक तसा अतिशय मोठा प्रोग्राम त्यांनी हातामध्ये घेतला, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर उद्योग क्षेत्र जे आहे आणि या उद्योग क्षेत्रातून जे एक इन्व्हेस्टमेंट बाहेर गेली होती, त्यामुळे एक उद्योग क्षेत्राला कॉन्फिडन्स देणं आणि जी इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना कॉन्फिडन्स देणं हे फार आवश्यक होतं। ते मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलं। त्याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस, मेक इन इंडियामध्ये काय होतं आहे तर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे भारतामध्ये व्यवसाय करणं सुलभ झालं पाहिजे। आज जर तुम्ही बघितलं तर जगाच्या क्रमवारीत जवळजवळ 182 देशाच्या क्रमवारीत भारताचा 142वा नंबर हा होता, परंतु गेल्या वर्षभरामध्ये एक 100 पॉइंट कार्यक्रम प्रत्येक राज्याला त्यांनी दिला आणि त्यानुसार कशा सुधारणा घडून आणता येतील यासाठी प्रयत्न केला। त्यामुळे ईज ऑफ डुईंग एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो। आता जर नवी कंपनी जर रजिस्टर करायची असेल तर तुम्हाला ROC कडे जावं लागतं, कंपनी रजिस्टर करावी लागते। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा DIN नंबर, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर काढावा लागतो।
त्यानंतर नेम अप्रुव्हल आणि मग कंपनी रजिस्ट्रेशन. आता ह्या प्रत्येक वेळेस फॉर्म भरणं, त्याचं चलन भरणं, आता या एकच INC 29 नावाचा फॉर्म ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं तिन्ही एकाच वेळेस करू शकता. त्यामुळे हा जो ईज ऑफ डुईंगचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या मेक इन इंडियाच्या माध्यमातून होताना दिसतो आहे. दुसरा जो आहे तो स्किल इंडिया. आता शेवटी सगळेच लोक उद्योजक बनू शकत नाहीत, त्यामुळे उद्योगासाठी आवश्यक असणारं स्किल मनुष्यबळ हे निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहे. छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. आज आम्ही उद्योगामध्ये छोटा उद्योग आहे, परंतु जेव्हा अकाउंटसाठी लोक येतात नोकरी मागण्यासाठी, परंतु त्यांना अकाउंट्समध्ये आवश्यक असणारं टॅली पॅकेजमध्ये आता सगळीकडे काम होतं, पण ते टॅलीच शिकवलेलं नसतं, नुसती BCom ची डिग्री असते. त्यामुळे ते जर त्याला टॅली शिकवलं गेलं तर त्याचं जर स्किल अपग्रेड झालं तर त्याला सहज नोकरी मिळू शकते. अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून लोकांचं स्किल अपग्रेड करणं, जेणेकरून जो तरुण आहे त्याला एम्प्लॉयबल बनवणं हे एक खूप मोठं चॅलेंज स्किल इंडियाच्या माध्यमातून आहे आणि त्याचं एक खूप मोठं काम या देशामध्ये चालू आहे. आता आम्ही ज्या क्षेत्राला रिप्रेझेंट करतो ते म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. ते तर खरी सगळ्या उद्योग जगताची नर्सरी मानली जाते की SME कडनंच उद्योजक मोठे तयार होतात. आणि हा जो सेक्टर आहे हा या देशामध्ये आज मितीला 6 कोटी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. आणि हे जे उद्योग आहेत हे उद्योग या देशाच्या इकॉनॉमीचा कणा असं समजलं जातं, कारण हे उद्योग सगळ्यात मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट करतायत, टॅक्सेस पेड करतायत, हा भाग त्याच्यामधला आहे. परंतु आज तुम्ही बघितलं मोठ्या उद्योगाकडे तर एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी जनरेशन होत नाही. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि वगैरे VRS, CRS वगैरे हा सगळा त्याच्यातला भाग आहे. परंतु ह्या सूक्ष्म लघु उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट होत आहे. त्यामुळे हे या सरकारने डोळ्यासमोर ठेवून या उद्योगाला प्रोत्साहन कसं देता येईल यासाठी डिजिटल मीडियाचा वापर केला आणि यातून खूप प्रयत्न करून त्यांनी हा उद्योगांना हातभार लावण्याचं काम केलं. उदाहरणार्थ एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो, सोपी गोष्ट सांगतो. एक उद्योग आधार नावाचं एक रजिस्ट्रेशन आहे, आता ऑनलाईन पोर्टल आहे. तुम्ही कोणीही उद्योग सुरू करायचा असेल उद्योग आधारवरती जा, पोर्टलवरती रजिस्टर करा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जावं लागायचं, तर तिथे फॉर्म भरणं, कुठेतरी मानवी प्रोसेस फार कमी झालेली आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार वगैरे त्याला सुद्धा याच्यावर एक प्रकारचा आळा याला बसलेला आहे. अगदी, म्हणजे आज छोटा उद्योजक जो आहे तो जिल्हा उद्योग केंद्रात जाणं आणि त्या माणसाशी संपर्क करणं आणि त्यातून ज्या सगळ्या गोष्टी होत्या हा कमी होणं म्हणजेच भ्रष्टाचार कमी होणं याला मदत होईल. त्याला डिजिटल इंडियाचा खूप मोठा सपोर्ट आणि वाटा आहे असं मला वाटतं. मिलिंदजी, जसं दलित उद्योजक, दलित, आदिवासी आणि महिला ह्यांना सामावून जे सर्वसमावेशक आपल्याला उद्योग धोरण आपल्याला हवं असतं. मुळात आपली वेलफेअर बेस्ड इकॉनॉमी नाही आहे भारताची, कारण जरी डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला आता मिळणार असेल तर हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे. त्यासाठी कसं सामावून घेतलेलं आपल्याला आढळत आहे. आणि दुसरं म्हणजे जी मुद्रा योजना जी आहे की ज्या अगदी छोट्या उद्योग, मग पानवाला असू दे किंवा रिपेअरिंगचा सायकल रिपेअरिंगवाला असू दे, कशा प्रकारे पोचण्यात सरकारला यश आलंय किंवा यात काही सुधारणा अपेक्षित आहेत का? नाही, खरं म्हणजे मी हा जो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत याच्यामध्येच हे सगळे मायक्रो युनिट्स ज्याला म्हणता येतील, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, छोटे छोटे टपरीवाले आहेत, पानवाले, चहावाले, पेपर विक्रेते, हे जे सगळे आहेत यांना बँकांमध्ये कुठलीही क्रेडिट लाईन नव्हती. तर ही जी मुद्रा योजना आहे या मुद्रा योजनेमध्ये 50,00,000, 50,000, 5,00,000 आणि 10,00,000पर्यंतचं लोन उपलब्ध विदाऊट गॅरंटी. हा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे. तर याच्यामध्ये हे लोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज मितीला म्हणजे सरकारने त्यांची जी आकडेवारी आहे 2,70,00,000 लोकांना या मुद्रा योजनेमध्ये त्यांना सगळ्यांना लाभ दिलेला आहे आणि जवळजवळ 1,00,000 कोटी रुपयाचं कर्ज वितरण या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत हे मुद्राच्या माध्यमातून दिलेला आहे. हा एक भाग. दुसरा स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया ह्या दोन अतिशय महत्वाच्या योजना मागच्या काही काळामध्ये भारत सरकारने लॉन्च केल्या. त्याच्यामध्ये
पूर्वी कसं असायचं की माझ्याकडे आयडिया आहे, कन्सेप्ट आहे, आयडिया आहे, परंतु ते कुठे जायचं, त्याचं काय करायचं, त्याच्यासाठी माझ्याकडे भांडवल नाही, ह्या सगळ्या बाबी ज्या होत्या, तर ह्या बाबी सुलभ करण्याचा प्रयत्न स्टार्टअप इंडियातून केलेला आहे. स्टार्टअप इंडिया ह्या देशातल्या जनरल युवकांसाठीची ती योजना आहे. ज्याच्याकडे आयडिया आहे, नवीन आयडिया, त्यांनी स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवरती जायचं आणि तिथून त्याचा फायदा घ्यायचा. त्याच्यामध्ये खूप बेनिफिट, टॅक्स हॉलिडेज आहेत आणि अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यातून आपल्याकडचं जे एक टॅलेंट आहे त्याला वाव देण्याचा प्रयत्न केला. दुसरी स्टँडअप इंडिया योजना, ही मला वाटतं अतिशय महत्वाची योजना आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष होतं आणि या 125व्या जयंती वर्षामध्ये 1.25 लाख या देशातले अनुसूचित जाती आणि जमातीतले नवे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत, यासाठीची योजना बनवली. त्यासाठी 10,000 कोटीचं अलोकेशन केलं आणि सिडबीच्या माध्यमातून एक क्रेडिट गॅरंटी कव्हर बनवलं आणि आज देशामध्ये 1.25 लाख उद्योजक याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीतले बनतील. त्याचबरोबर ज्या महिला आहेत, महिला इन जनरल कॅटेगरीमधल्या सगळ्या, त्या 1.25 लाख उद्योजक या स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून बनतील आणि ही योजना अतिशय फुलप्रूफ बनवलेली आहे. जॉब सीकर्स नाही तर जॉब गिव्हर्स होतील ह्या सगळ्या योजनेतनं आपल्याला म्हणता येईल. हो, म्हणजे अगदी आम्ही डिक्कीच्या माध्यमातून बी जॉब गिव्हर्स, नोकरी देणारे निर्माण व्हा, हे आमचं सूत्र आहेच आहे आणि अगदी एक्झॅक्टली सरकारचं सुद्धा त्याच प्रकारे काम चालू आहे. सरकार काही नोकरी देऊ शकणार नाही, परंतु ही योजना आहे, मुद्रा योजना आहे, जनधन योजना आहे, स्टँडअप योजना आहे, स्टार्टअप योजना आहे. या योजनेचा लाभ घ्या आणि त्यातून स्वतः एक नोकरी देणारे निर्माण व्हा. परत म्हणलं 2 वर्ष हा कालावधी असा काही फार मोठा नाही, पण तरी सुद्धा ही जी पावलं उचलली आहेत आणि त्यामुळे एक उद्योगाला इतके पोषक असं वातावरण तयार झालं आपल्याला म्हणता येईल. सगळ्यामध्ये आपण जसं म्हणा, दलित उद्योजक असतील, इतर SME वाले असतील, खरंच यांनी याचा जर फायदा घेतला तर देशाच्या प्रगतीला निश्चितच हातभार लागेल. आज मिलिंदजी, आपण 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आम्ही जशी बातमी सांगितली, स्कायमेटचा अंदाज 109% पाऊस होईल, सगळ्यासाठी आपण चांगले आशा करूया. आज आपण सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. वळूया पुढील बातम्यांकडे. राज्याच्या जलाशयात एकूण 12% इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून टंचाईनं भेडसावणाऱ्या 4,600 गावं आणि 7,418 वाड्यांना 5,038 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्य सरकारनं आज ही माहिती दिली. गेल्या वर्षी या सुमाराला 22% पाणीसाठा शिल्लक होता. रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात 14 मेपर्यंत 39,474 कामं सुरू असून या कामांवर 6,52,390 मजुरांची उपस्थिती आहे. देशात यंदा सरासरी 109% पाऊस पडेल असा सुधारित अंदाज स्कायमेट या खासगी हवामानशास्त्र विषयक संस्थेनं वर्तवला आहे. या अंदाजानुसार मध्य भारतात आणि पश्चिम किनारपट्टीवर उत्तम पाऊस पडण्याचे संकेत असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस होईल असा या संस्थेचा अंदाज आहे. अल निनोचा यंदाच्या मान्सूनवर विशेष परिणाम होणार नाही असं स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी म्हटलं आहे. यापूर्वी स्कायमेटनं सरासरी 105% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वी 60% पाणी कपातीचे निर्देश दिले असताना या याचिकेची गरज काय अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांकडे केली. हे सर्व धोरणात्मक निर्णय असून यात न्यायालयानं हस्तक्षेप केला तर न्याययंत्रणा प्रशासनापेक्षा वरचढ होत असल्याचा अर्थ निघेल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातल्या धरणांमधल्या पाणी पातळीवर नियमित देखरेख ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाला दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागात पुरेसा पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी यांच्या पीठानं हे निर्देश दिले. पाणी पातळीच्या नियमित देखरेखीमुळे दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं पाण्याची उपलब्धता समजायला मदत होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. जलस्रोत नियामक प्राधिकरणातल्या अनेक सदस्यांचं निधन झालं असून हे प्राधिकरण कार्यरत नसल्याचं न्यायालयानं निदर्शनाला आणून दिलं. या प्राधिकरणावर लवकरात लवकर सदस्यांची नेमणूक करावी असे निर्देशही न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. भारतातून आखाती देशांमध्ये निर्यात होणारे आंबे, सिमला मिरची आणि काकडी अशा भाज्यांचे गुणवत्ताविषयक नियम कठोर केले आहेत.
हे नवे नियम लगेच लागू होणार आहेत. या आखाती देशांनी भाज्या आणि फळांवरच्या कीटकनाशकांच्या प्रमाणाविषयीचा अहवाल प्रत्येक निर्यात मालासोबत पाठवणं अनिवार्य केलं आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास माल स्वीकारला जाणार नाही असं या आखाती देशांनी स्पष्ट केलं. आखाती देशांनी याबाबतीत भारतीय कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरणाशी बोलणी केली असून नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्राधिकरणानं निर्यातदारांना तसे निर्देश दिले आहेत. भारतातून निर्यात होणाऱ्या भाज्या आणि फळांमध्ये कीटकनाशकांचं प्रमाण जास्त आढळलं असून ते ग्राहकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं आखाती देशांच्या गुणवत्ताविषयक संस्थेनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर 1 मे पासूनच नियम कठोर करण्याचा निर्णय आखाती देशांनी घेतला आहे. देशातल्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे. ज्या राज्यांना विकास साधायचा आहे त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांनी आज शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. ईशान्येकडील राज्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास संभव नाही आणि ईशान्येच्या विकासाचा केंद्रबिंदू आसाम आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आसामला केंद्राकडून पूर्ण मदत मिळेल असं सांगून सोनोवाल आसामच्या विकासात कोणतीही कसर ठेवणार नाहीत असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आसामचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी सोनोवाल यांच्यासह 10 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या समारंभासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, 14 राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सोनोवाल हे आसाममधले भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे सगळ्या जागा लढवेल अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवून पक्षाची ताकद वाढवायची आहे असंही त्यांनी सांगितलं. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या 31 मेला मुंबईत आझाद मैदानात जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहितीही जानकर यांनी या वार्ताहर परिषदेत दिली. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात जैश-ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली या त्यांच्या जन्मगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठ्या संख्येनं आलेल्या सिंधुदुर्गवासियांनी शहीद गावडे यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यापूर्वी त्यांना लष्कराकडून अंतिम मानवंदना देण्यात आली. खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी तसंच ब्रिगेडियर प्रवीण शिंदे आणि मेजर प्रधान यावेळी उपस्थित होते. शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल 9 तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफलचे पांडुरंग गावडे यांच्यासह 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर श्रीनगर इथे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना गावडे यांची प्राणज्योत मालवली. आता राज्यातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी जाणून घेऊया. विदर्भात अद्यापही उष्णतेची लाट असून येत्या 48 तासात ती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कालही राज्यातलं सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान नागपुरात होतं. विदर्भात तुरळक ठिकाणी आज किमान तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ दिसून आली. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं. कोकणात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 29, नागपूर 44-32, पुणे 37-25, औरंगाबाद 40-26, नाशिक 36-25, कोल्हापूर 36-25, रत्नागिरी 35-27, सोलापूर 42-26 आणि अमरावती कमाल 42 तर किमान 27. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीटमधून विद्यार्थ्यांना यंदा सवलत, अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी. राज्यातले सरकारी वैद्यकीय प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच, मात्र खासगी आणि अभिमत महाविद्यालयांचे प्रवेश नीटद्वारे. विनोद तावडे. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार. मतभेद दूर करून परस्पर सहकार्य वाढवणं हीच भारत-चीन संबंध सुधारण्याची गुरुकिल्ली. राष्ट्रपती.
देशात यंदा सरासरी 109% पाऊस पडेल, स्कायमेटचा सुधारित अंदाज. दुष्काळी भागातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आखाती देशांकडून भारतीय भाज्या आणि फळांच्या निर्यातीचे गुणवत्ताविषयक नियम अधिकच कठोर. आणि शहीद जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर आंबोली या त्यांच्या जन्मगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.